नमस्कार. आपण आपल्या सिरीजमधील पुढचा पार्ट बघणार आहोत, ज्याच्यात आपण हिस्ट्री सेक्शन चालू केलेला आहे. मवाळ कालखंड आज आपण बघणार आहोत. मवाळ कालखंड होता 1885 ते 1905 या दरम्यानचा. ठीक आहे, कालावधी नीट लक्षात ठेवायचा. मवाळ कालखंड 1885 ते 1905. तर याच्यावर टोटल 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर ते तिन्ही प्रश्न 4 प्रश्न विचारण्यात आलेली आहे. ते आपण व्यवस्थित बघून घेऊ आणि त्याचं स्पष्टीकरण पण बघूया. बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. कंबाईन ग्रुप बी, ऑक्टोबर 2022 हा प्रश्न विचारलेला आहे. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर काय काय दिलेले बघा. इंडिया नावाचं वृत्तपत्र सुरू केलं, बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. ठीक आहे, तर बघा, इंडिया नावाचं वृत्तपत्र, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. कमीत कमी सी आणि डी या स्टेटमेंटवरून तरी आपल्याला लगेच अंदाज येतो की उत्तर काय असणार आहे. तर दादाभाई नौरोजी. ठीक आहे, आणि हे जे दिलेले आहेत यांचं पण पुढे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर बघा, दादाभाई नौरोजी यांच्याविषयी आपण सगळं व्यवस्थित बघून घेऊ, जे काही माहिती दिलेली आहे. दादाभाई नौरोजी, ज्यांना भारताचे पितामह, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते आणि आर्थिक सिद्धांताचे जनक म्हटले जाते. तीनही गोष्टी लक्षात ठेवा. भारताचे पितामह, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते आणि आर्थिक सिद्धांताचे जनक. त्यांचा जन्म झालेला आहे 4 सप्टेंबर 1825, म्हणजे 2025 हे काय होतं, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी नीट लक्षात ठेवा. जन्म 4 सप्टेंबर 1825, कुठे? नवसारी, गुजरात येथे पारसी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. एल्फिस्टन कॉलेजमध्ये गणित व तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली त्यांनी. कुठे केली? एल्फिस्टन कॉलेजमध्ये. कशाची केली? गणिताची केली. ह्या गोष्टी बारीक सारीक लक्षात ठेवा. एल्फिस्टन कॉलेजमध्ये गणित व तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून, गणित आणि तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काय केलं? नोकरी केली. इथे तत्वज्ञान पण लक्षात ठेवा आणि इकडे गणित पण लक्षात ठेवा. ठीक आहे, याच कॉलेजचे ते पहिले भारतीय प्राध्यापक आहेत. हे पण स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. याच कॉलेजचे ते काय? पहिले भारतीय प्राध्यापक आहेत. दादाभाई नौरोजी कधी कधी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. तर 1886, 1893 आणि 1906. ठीक आहे, या 3 वर्षी ते कोण होते? अध्यक्ष होते. आता 1886 म्हणजे काय? दुसरं काँग्रेसचं अधिवेशन. 1886, 1893 आणि 1906 या 3 याचे ते अध्यक्ष होते. हे नीट लक्षात ठेवा. बघा, आपण हे तर बघितलं. काय बघितलं आपण? की दादाभाई नौरोजी 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्याच्यातलं एक होतं दुसरंच अधिवेशन. पहिले पारसी अध्यक्ष म्हटलं तर दुसऱ्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण? दादाभाई नौरोजी. नंतर 1893 आणि 1906. मग हे सगळे झाले कुठे? तर बघा, 1886चं झालं कलकत्ता, 1893चं झालं लाहोर आणि 1906चं झालं कुठे? कलकत्त्याला. मग ट्रिकसाठी लक्षात कसं ठेवणार? दादाजी आहेत ना, त्याला कलाकंद आवडतं. कलाकंद म्हणजे एक दुधापासून बनवणारा गोड पदार्थ असतो. ठीक आहे, तर मग कलाकंद म्हणजे कचा कलकत्ता, लाचा लाहोर, कच पुन्हा कलकत्ता आणि दादाजींनावरून दादाभाई नौरोजी. ठीक आहे, पुढे बघा, 1848 दादोबा पांडुरंग तर्खडकर व भाऊ दाजी लाड यांच्या मदतीने ज्ञानप्रसारक सभा मुंबईत स्थापन केली. मुंबईत या सभेने पहिली मुलींची शाळा सुरू केली. या सभेने पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्याच्यानंतर रास्तगोपतार साप्ताहिक सुरू केलं. तसेच इंडिया नावाचं वृत्तपत्रही त्यांनी सुरू केलं. त्याच्यानंतर पारशी समाजासाठी त्यांनी 1851 मध्ये रहनुमाई मजल्यासन सभा स्थापन केली. पारशी समाजासाठी रहनुमाई माजद्यासन सभा त्यांनी स्थापन केली. नंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी केली किंवा त्यांचा सहभाग होता. आणि बॉम्बे असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे?
तर ऑगस्ट 26, 1852 साली. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन 1886 मध्ये भारतीय जनतेचे प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी लंडनमध्ये ती संस्था स्थापन केली. ईस्ट इंडिया असोसिएशन, नीट लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया असोसिएशन म्हटलं तर लंडनमध्ये स्थापन झालेली संस्था आहे. 1866 मध्ये स्थापन झाली आहे. कशासाठी? तर भारतीय जनतेचे प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी. त्यांच्या पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात आर्थिक लुटीचा सिद्धांत मांडलेला आहे. फॉसेट समिती समोर त्यांनी साक्ष दिली. कोणती? फॉसेट समिती. ती काय होती बघा. भारताच्या आर्थिक पाहणी संदर्भात ब्रिटिश संसदीय समिती होती. त्यात ते म्हणाले, काय म्हणाले? भारतात करांचे प्रमाण अतिरिक्त आहे आणि भारतीयांचे सरासरी उत्पन्न केवळ 20 रुपये आहे. आता पुढे बघा, वेल्बी कमिशन कशाशी संबंधित होतं? जे 1895 आणि 1896 या वर्षी आलेलं. रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर या कमिशनचे अध्यक्ष वेल्बी होते, म्हणून याला वेल्बी कमिशन म्हणतात. या कमिशनचे सदस्य दादाभाई नौरोजी होते. निवडणुकीत काय काय? तर मुंबई नगरपालिकेत निवडून आले. 1892 फिन्सबेरी मतदारसंघातून लिबरल पक्षाच्या पाठिंब्याने हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून आले. ते पहिलेच भारतीय होते. हे खूप महत्त्वाचं आहे. पार्टी लक्षात ठेवा, लिबरल पार्टी, मतदारसंघ फिन्सबेरी, वर्ष 1892, हाऊस ऑफ कॉमन्स म्हटलंय त्यांनी, ठीक आहे, आणि पहिलेच भारतीय. नंतर मोहम्मद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि अखेरपर्यंत ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. बघा, आपण काय बघितलं तर खालील विवरणावरून व्यक्ती ओळखायला सांगितली. त्याच्यातले स्टेटमेंट काय होते की त्यांच्या संस्थांवर होते, ते कशाचे अध्यक्ष राहिले आणि त्यांनी कोणते वृत्तपत्र चालू केलं तर इंडिया नावाचं. हे सगळ्या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्यांना काय काय म्हणून ओळखलं जातं? तर भारताचं पितामह, आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते, आर्थिक सिद्धांताचे जनक. नंतर त्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आणि कोणत्या कॉलेजमध्ये ते पहिलेच भारतीय प्राध्यापक म्हणून राहिले? तर एल्फिस्टन कॉलेजमध्ये. पण त्यांनी काय शिकवलं? उद्या आयोग देईल इकॉनॉमिक्स, कारण त्या इकॉनॉमिक्सशी त्यांचा खूप संबंध होता. पण इकॉनॉमिक्स शिकवलं का त्यांनी? नाही, त्यांनी शिकवलं गणित आणि तत्वज्ञानाचे ते प्राध्यापक होते. मग किती साली ते राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले? तर 3दा राहिले. 1886, 1893, 1906. ठीक आहे. नंतर त्यांनी कोणाच्या मदतीने कोणती सभा स्थापन केली आणि कुठे केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर आणि भाऊदाजी लाड यांच्या मदतीने मुंबईत ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली. आणि या सभेने काय केलं? पहिलीच मुलींची शाळा सुरू केली. नंतर रास्त गोपतार हे साप्ताहिक होतं, हे पण लक्षात ठेवा. रास्त गोपतार साप्ताहिक होतं आणि इंडिया हे वृत्तपत्र होतं. पारशी समाजासाठी त्यांनी काय केलं? तर रहनुमाई मजदासन सभा त्यांनी 1851 मध्ये स्थापन केली. नंतर बॉम्बे असोसिएशन जे आहे 1852 स्थापन झालेली, त्याही त्यांनी स्थापना केली. नंतर लंडनमध्ये असणारी संस्था कोणती? ईस्ट इंडिया असोसिएशन. लंडनमध्ये असणारी संस्था. तर 1866 त्याची स्थापना झाली आणि त्याचं मेन काम काय होतं? तर भारतीय जनतेचे प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मांडण्यासाठी स्थापना झालेली. त्यांनी आर्थिक लुटीचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला? तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. नंतर फॉसेट समिती काय? तर भारताच्या आर्थिक पाहणी संदर्भात ब्रिटिश संसदीय समिती होती आणि त्याच्यासमोर त्यांनी साक्ष दिली. आणि त्याच्यात त्यांचं स्टेटमेंट काय होतं? भारतात करांचे प्रमाण अतिरिक्त आहे आणि भारतीयांचे सरासरी उत्पन्न केवळ 20 रुपये आहे. ठीक आहे. पुढे बघा, वेल्बी कमिशन जे 1895 ते 1896 मध्ये आलेलं. त्याच्यात काय? तर त्यांनी रॉयल कमिशन इंडियन एक्सपेंडिचर याच्याशी संबंधित ते कमिशन होतं आणि त्याचे अध्यक्ष होते वेल्बी आणि त्याच्यावरूनच त्याला वेल्बी कमिशन म्हणतात. आणि या कमिशनचे कोण होते? ते सदस्य होते. या कमिशनचे ते सदस्य होते. नंतर निवडणुका बघा, मुंबईत नगरपालिकेत निवडून आले आणि
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लिबरल पक्षाच्या पाठिंब्याने फिन्सबेरी मतदारसंघातून 1892ला ते निवडून आले आणि असं निवडून येणारे ते पहिलेच भारतीय होते. मोहम्मद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते आणि अखेरपर्यंत ब्रिटिशांशी ते एकनिष्ठ राहिले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांना ओळखा. मवाळ नेत्याला ओळखा. तर बघा, राजगुरू, बिपिनचंद्र पाल, दीनशा वॉच्चा आणि मोतीलाल नेहरू. तर अर्थातच कोण? दीनशा वॉच्चा. तर बघा, दिसला ना तुम्हाला प्रश्न? हा तो प्रश्न होता. आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघून घेऊ. बघा, मवाळ व जहाल नेते. मवाळ नेते आणि इकडे जहाल नेते. जहाल नेत्यांमध्ये कोण कोण होतं बघा? मोतीलाल नेहरू, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष. म्हणजे लाल, बाल आणि पाल. आणि त्याच्यात मोतीलाल नेहरू आणि अरविंद घोष हे नावं लक्षात ठेवा. लक्षात घ्या, महात्मा गांधी हे मवाळ नेते होते असे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते, पण ते जहाल गटात येतात, मवाळ नव्हे. ठीक आहे. पुढे बघा, मवाळ नेत्यांमध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रासबिहारी घोष, रोमेशचंद्र दत्त, बद्रुद्दीन तय्यबजी, व्योमेशचंद्र बॅनर्जी, दीनशा वॉच्चा, आनंद मोहन बोस हे सगळे मवाळ नेते. नीट लक्षात ठेवा. इकडे बघा, जहाल नेत्यांमध्ये असणारे घोष कोणते? अरविंद घोष. आणि मवाळ नेत्यांमध्ये असणारे घोष कोणते? रासबिहारी घोष. नीट लक्षात ठेवा. नंतर एक आहे व्योमेशचंद्र आणि दुसरे आहे रोमेशचंद्र. हे दोन्ही पण कशात? मवाळ नेत्यात येतील. ठीक आहे. नंतर महादेव गोविंद रानडे पण मवाळ आहेत, गोपाळ कृष्ण गोखले पण मवाळ आहेत, बद्रुद्दीन तय्यबजी, आनंद मोहन बोस हे सगळे काय आहेत? मवाळ नेते आहेत. कालखंड 1885 ते 1905 पर्यंतच्या कालखंडास मवाळ कालखंड म्हणतात. ठीक आहे. 1885 ते 1905 पर्यंतच्या कालखंडास मवाळ कालखंड म्हणतात. बहुतेक सर्व मवाळ नेत्यांचे मत होते की ब्रिटिश सत्ता ही भारतासाठी ईश्वरी देणगी आहे. सनदशीर मार्गाने केलेला प्रक्षोभ ही त्यांची राजकीय कार्यपद्धती होती. मवाळांनी कधीच स्वातंत्र्याची मागणी केली नाही. हा पण एक महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यांना संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी अशी जहालांकडून टीका केली जात असे. याच्यावर पुढे प्रश्न आहे. मवाळांना जनाधारही मोठ्या प्रमाणात नव्हता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. काँग्रेस मधील कोणत्या गटावर संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी अशी टीका केली जात असे? तर मवाळ गटावर. ठीक आहे. जहालांनी मवाळांवरील टीका केली आहे. मवाळांचे लांबलचक अर्ज म्हणजे भीक मागणे असं मत कोणी मांडलं? तर टिळकांनी मांडलेलं आहे की मवाळांचे लांबलचक अर्ज म्हणजे भीक मागणे असं मत कोणी मांडलं? टिळकांनी मांडलेलं आहे. पुढे बघा, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल? भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल? तर वरील एकही विधान अयोग्य नाही, बरोबर नाही. आता बघा, अयोग्य नाही, अयोग्यचा अर्थ काय होतो? चुकीचं. हे स्टेटमेंट जर समजत नसेल तर अयोग्य म्हणजे काय? चुकीचं. आणि मग आपण म्हणायचं पुढे चुकीचं नाही म्हणजे काय? बरोबर आहेत. वरीलपैकी एकही विधान अयोग्य म्हणजे चुकीचं नाही म्हणजे वरील तीनही विधान काय आहे? योग्य आहेत. तर मग काय आहेत? मवाळांच्या प्रश्न पुन्हा वाचते. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल? मवाळांच्या आवेदनाबाबत ब्रिटिशांशी थोडेसे द्यावयाचे आणि बहुतांशी नाकारावयाचे अशी नीती होती. मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनाधार नव्हता. ठीक आहे. हे झाले 4 ऑप्शन्स आपण बघितले आहेत. पुढे बघा, मवाळांचं कार्य. मवाळांचं कार्य काय? ऑब्लिक मागण्या, अर्ज विनंत्यांच्या स्वरूपात. मवाळांचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे
ब्रिटिश सत्ता साम्राज्यवादावरील आर्थिक टीका हे मवाळांचे सर्वात मोठे यश म्हणजे ब्रिटिश सत्ता साम्राज्यवादावरील आर्थिक टीका होय. प्रशासकीय सेवांचे भारतीयीकरण करण्याची मागणी केली. न्यायिक अधिकार कार्यकारी अधिकारापासून विभक्त करणे. सर्वप्रथम राजकीयदृष्ट्या जागरूक भारतीयांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये राष्ट्रीय एकता प्रस्थापित करणे. सर्वप्रथम राजकीयदृष्ट्या जागृत भारतीयांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये राष्ट्रीय एकता प्रस्थापित करणे. त्यांच्या मार्गाला मागण्यांच्या 3 Ps असेही संबोधले जाते. म्हणजे काय? प्रेयर, पिटिशन अँड प्रोटेस्ट. प्रेयर, पिटिशन अँड प्रोटेस्ट. पुढे बघा, आपले 4ही प्रश्न झालेले आहेत. आता जे काही मवाळ नेत्यांविषयी इथे माहिती आहे ते आपण सगळी बघून घेऊ. तर बघा, फिरोज शाह मेहता 1845 ते 1915 यांचे वर्गमित्र कोण होते? लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन, ठीक आहे. फिरोज शाह मेहता इसवी सन 1845 ते 1915 यांचे वर्गमित्र लॉर्ड कर्झन. म्हणजे फ्रेंड कोण? फिरोज शाह मेहता आणि लॉर्ड कर्झन. जन्म 4 ऑगस्ट 1845 मुंबई पारसी कुटुंबात झाला. आणि दादाभाई नौरोजींचा 1825ला झालेला नवसारी गुजरातमध्ये आणि यांचा मुंबईमध्ये पारसी कुटुंबात 1845ला. पहिले पारसी कशाच्या बाबतीत? वयाच्या 20व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून MA पास होणारे, ठीक आहे. नंतर बॅरिस्टर होणारे, पण ते पहिले बॅरिस्टर होणारे पहिले. सदस्य बघा कशा कशाचे होते? 1887 ते 1893 मुंबई कायदे मंडळाचे सदस्य. 1894 ते 99 केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य. आणि मुंबईचे महापौर 1884 ते 1885 आणि 1905 मध्ये पण. बघा, लक्षात कसं ठेवणार? आधी माणूस महापौर होईल आणि मग पुढे पुढे वरती सरकत जाईल, या पद्धतीने लक्षात ठेवा. मग मुंबईचे महापौर असणार, हे बघा, जन्म त्यांचा मुंबईतच झालेला आहे. सदस्य कशा कशाचे होते? मुंबईचे महापौर झाले 1884 ते 1885 आणि नंतर 1905ला पण. त्याच्यानंतर मुंबईचे महापौर नंतर मुंबई कायदे मंडळात सदस्य झाले ते. मग कधी होतील? महापौर झाल्यानंतर होतील, म्हणजे 1887 ते 1893, ठीक आहे. आणि मग 1893 एवढा काळ त्यांचा मुंबई कायदे मंडळातील सदस्य झाला. त्याच्यानंतर काय? 1894 ते 99 केंद्रीय कायदे मंडळाचे ते सदस्य, ठीक आहे. वृत्तपत्र कोणतं? बॉम्बे क्रॉनिकल 1910ला इंग्रजी वृत्तपत्र होतं. मेहतांना मुंबईचा सिंह, मुंबईचा अनभिषिक्त राजा तसेच मुंबईतील नागरी शासनांचे पिता म्हणून ओळखले जाते. या तिन्ही उपाधी लक्षात ठेवा. नंतर दिनशा वॉटशा 1844 ते 1936. जन्म त्यांचा ऑगस्ट 1944ला मुंबईमध्ये पारसी कुटुंबातच झाला. आता बघा, आपण 3 बघितले. एक दादाभाई नौरोजी, नंतर फिरोज शाह मेहता आणि दिनशा वॉटशा. तिघं पण पारसी कुटुंबात जन्म. दादाभाई नौरोजींचा नवसारी गुजरातमध्ये जन्म आणि फिरोज शाह मेहता आणि दिनशा वॉटशा यांचा मुंबईमध्ये जन्म, ठीक आहे. यांच्यामध्ये 1 वर्षाचंच अंतर आहे. फिरोज शाह मेहता आणि दिनशा वॉटशा यांचा 1845ला जन्म, यांचा 1844ला. आणि यांचा पण ऑगस्टच महिना आहे, यांचा पण ऑगस्टच महिना आहे, ठीक आहे. पुढे बघा, 1917 मध्ये ब्रिटिशांनी त्यांना नाईट ही पदवी दिली. त्यांचा खास विषय भारतीय रेल्वेचे अर्थशास्त्र व देशाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम. 1885 ते 1915 ही 30 वर्षे बॉम्बे प्रेसिडेन्शियल असोसिएशनचे कार्यवाहक व पुढे अध्यक्ष होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे 1885 ते 1915 ही 30 वर्षे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे कार्यवाहक व पुढे अध्यक्ष होते. आता बघूया, गोपाळ कृष्ण गोखले 9 मे 1866 रोजी कोथरूड जिल्हा रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला. 1886 साली पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्यपदी निवड. 1887 फर्ग्युसनमध्ये पुणे येथे इंग्रजी इतिहास व तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं. 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची स्थापना. 1912ला यांची नियुक्ती पब्लिक सर्व्हिस कमिशनवर. सदस्य
प्रांतिक कायदे मंडळाचे, केंद्रीय कायदे मंडळाचे, पुणे नगरपालिकेचे. ठीक आहे. पुणे नगरपालिकेचे काय? नगराध्यक्ष. सदस्य प्रांतिक कायदे मंडळाचे, केंद्रीय कायदे मंडळाचे, पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष. 1890 साली सार्वजनिक सभा पुणेचे सचिव म्हणून निवड. ठीक आहे. सार्वजनिक सभा पुण्याचे सचिव म्हणून निवड. यांची अर्थसंकल्पावरील 12 भाषणे खूप प्रसिद्ध आहे. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघा. आता हे लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म कधी? 1866ला झाला. 1866लाच आपण इतक्यात काय बघितलं की 1866ला काय, तर दादाभाई नौरोजींनी कशाची स्थापना केलेली? ईस्ट इंडिया असोसिएशनची. म्हणजे जेव्हा ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना लंडनमध्ये झाली, त्या वर्षी जन्म कोणाचा झाला भारतात? रत्नागिरीला? तर गोपाळकृष्ण गोखले यांचा. राहील लक्षात. अशा गोष्टी थोड्या कोरिलेट करत जा, म्हणजे मग आपले टाइम स्पॅन किंवा जो कालावधी असतो ते लक्षात राहतं. मवाळांचे कार्य शहरी सुशिक्षित वर्गापुरतेच मर्यादित होते. मवाळांच्या मागण्या बघा. सरकारच्या परकीय धोरणावर टीका, बर्मा अफगाण आदिवासींचे दमन, न्यायिक अधिकार कार्यकारी अधिकारांपासून विभक्त करणे, प्रशासकीय सेवांचे भारतीयीकरण करणे आणि परदेशातील भारतीय कामगारांचे संरक्षण. नंतर आर्थिक समीक्षा काय? रोमेशचंद्र दत्त, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. नीट लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजी, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. गोपाळकृष्ण गोखले यांची अर्थसंकल्पावरील भाषणे प्रसिद्ध आहेत. आर्थिक शोषणावर अभ्यास, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, जी व्ही जोशी, पी आनंद चार्लू, विल्यम डिग्बी. नंतर हे रोमेशचंद्र दत्त यांचं इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया नीट लक्षात ठेवा. रानडेंनी इंग्रजी राजवटीचे आर्थिक परिणाम पुण्यात 1872 मध्ये व्याख्यान दिले. पुण्यात 1872 मध्ये व्याख्यान दिलं. इंग्रजी राजवटीचे आर्थिक परिणाम. नंतर मवाळांचे सर्वात महत्त्वाचे यश ब्रिटिश सत्ता साम्राज्यवादावरील आर्थिक टीका होय. ब्रिटिश सत्ता व साम्राज्यवादावरील आर्थिक टीका. मवाळांचे यश 1892 भारतीय परिषदांचा कायदा पारित करून घेणे. 1892 भारतीय परिषदांचा कायदा पारित करून घेणे. लोकसेवा आयोग 1886 चार्ल्स चिन्सन अध्यक्षतेखाली स्थापना. 1895 वेल्बी कमिशन भारतीय खर्चाची चौकशी करण्यासाठी स्थापना. बघा. चार्ल्स चिन्सन लोकसेवा आयोग 1886. याच्यावर सिंगल लाईनवर प्रश्न येऊ शकतो, नीट लक्षात ठेवा. चार्ल्स चिन्सन पब्लिक कमिशन 1886 आणि 1995 वेल्बी कमिशन भारतीय खर्चाची चौकशी करण्यासाठी स्थापना. आणि वेल्बी कमिशनचे ते कोण होते? तर सदस्य होते दादाभाई नौरोजी. मवाळांचं यश मध्ये आपण ह्या गोष्टी पाहिल्या. आणि इतर बघा मवाळांच्या बाबतीत की मवाळांना 7 ॲलन ह्यूम, जॉर्ज यूल, विल्यम वेडनबर्ग, आल्फ्रेड बेप यांसारख्या उदारमतवादी ब्रिटिशांची साथ मिळाली. मवाळांनी साम्राज्य अंतर्गत स्वराज्याची मागणी केली. ठीक आहे. हे बघा. आता इथे जे लिहिलेलं आहे की मवाळांना साथ देणारे कोणते कोणते? ॲलन ह्यूम, जॉर्ज यूल, विल्यम वेडनबर्ग, आल्फ्रेड बेप. आता ॲलन ह्यूम जो होता तो इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये होता, बरोबर. ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. नंतर हे जे 3 आहेत जॉर्ज यूल, विल्यम वेडनबर्ग आणि आल्फ्रेड बेप, हे तिघही कोण होते? इंडियन नॅशनल काँग्रेसचे ब्रिटिश प्रेसिडेंट राहिलेले आहे. त्याच्यातला जॉर्ज यूल जो होता तो पहिला ब्रिटिश व्यक्ती जो इंडियन नॅशनल काँग्रेसचा अध्यक्ष झालेला. तर कितवं अधिवेशन होतं ते? 4थं, बरोबर. 85, 86, 87, 88 अलाहाबादला ते झालेलं. फर्स्ट नॉन इंडियन प्रेसिडेंट ब्रिटिश प्रेसिडेंट होता. नंतर विल्यम वेडनबर्ग 2दा राहिलेला. 1889 जे 5वं होतं आणि 1910. 1889चं झालं बॉम्बेला आणि 1910चं झालं अलाहाबादला. ठीक आहे. नंतरचा आल्फ्रेड बेप 3रा ब्रिटिशर जो इंडियन नॅशनल काँग्रेसचा प्रेसिडेंट झाला 1884, जे झालं मद्रासमध्ये.
आणि या व्यतिरिक्त अजून जो कोण झालेला ब्रिटिशर हेनरी कॉटन, जो 1904ला झालेला. पण हेनरी कॉटनचं याच्यात नाव नाही आहे. आपण काय बघतोय, मवाळांना साथ देणारे ॲलन ह्यूम, जॉर्ज ज्यूल, विलियम वेडनबर्ग, अल्फ्रेड वेग. उदारमतवादी ब्रिटिशांची साथ मिळाली. ठीक आहे. मवाळांनी साम्राज्य अंतर्गत स्वराज्याची मागणी केली. तर अशा पद्धतीने आपण मवाळ गटाचे नेते किंवा मवाळ कालखंडावर जो काही प्रश्न होते ते आपण बघितलेले आहेत. धन्यवाद.